नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. ताई, एक असा प्रश्न होता, काल मी चरवलीकर महाराजांबरोबर नारायणपेठ इथे आम्ही तिकडे गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्यांनी सांगितलं 3 वाजतापासून साधनेला बसून त्यावेळेला तुम्हाला सर्वात जास्ती साधनेचं फळ मिळतं. बरोबर, आणि बरोबर. असं दुसऱ्या चर्चेमधून असं निघालं की हा. ते जे शक्तिपाताने जी एनर्जी ट्रान्सफर करतात त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्या समोर बसल्याची आवश्यकता नाही, हे पण त्यांनी ते बरोबर आहे. सांगितलं. तर बरोबर, मग बरोबर. तर मग हा प्रश्न असा आला की हा सकाळी 3 वाजता जे साधनेला आपल्याला बसायला सांगतात त्याचा तो बरोबर. FM रेडिओ सारखा आहे का, की तिकडनं ते सगळे सिग्नल्स पाठवतात आणि तुमचा सकाळी 3-3:30 वाजता रेडिओ बंद असतो म्हणून तुम्हाला सिग्नल बरोबर. भेटत नाही? त्याच्याबद्दल जरा सांगा ना. हो हो, नाही, खूप छान प्रश्न आहे तुमचा. आणि खरंच असं आहे की आपण पण एक लक्षात घ्यायचंय की हे ब्रह्ममुहूर्त नाहीये, ब्राह्ममुहूर्त आहे. अच्छा. हा, सगळेजण काय करतात, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्म नाहीये, त्याचा उच्चार आहे ब्राह्ममुहूर्त. हा जो आहे सकाळी 3 ते 5 साधारणपणे. हा, हे काही जण 4 ते 5 म्हणतात किंवा 1.5 तास सूर्योदयाच्या आधी त्याला मानलं जातं. तर कसं आहे, म्हणजे आपली जी रात्र आहे, रात्रीच्या शेवटच्या प्रहरानंतर जी सुरुवात होते त्याला ब्राह्ममुहूर्त म्हटलं जातं. आणि ब्राह्ममुहूर्ताला अमृत घटिका म्हटलेलं आहे. आणि कसं आहे, ही जी वेळ आहे म्हणजे जो मुहूर्त म्हणजे काय, शुभ घटिका. तर शुभ घटिकेतला हा अमृत कालावधी आहे. मग ह्या अमृत कालावधीमध्ये कसं असतं की अजून सगळी सूर्योदय व्हायला बाकी असतो. आणि मग त्या कालखंडामध्ये आपली म्हणजे जवळपास सगळेजण झोपलेलेच असतात, निद्राधीन झालेले असतात. आणि तो साधक फक्त उठलेला असतो. आणि सगळीकडे ऑक्सिजनचं प्रमाण पण भरपूर असतं. आणि त्यावेळेला जर का तो साधक साधनेला बसला तर त्याला त्या घटिकेमधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याला पूर्ण मिळते. म्हणजे अत्यंत शुभ घटिका त्याला समजलं जातं. आणि असं म्हणतात की ज्याला आयुष्यामध्ये निरोगी राहायचं आहे त्यांनी या ब्राह्ममुहूर्तावर उठावं. आणि जे शक्तिपात दीक्षा वगैरे म्हणालेल्या आहात आपण आता, तर ते सुद्धा देण्याचा तो कालखंड सुद्धा तोच आहे, सकाळचाच आहे, म्हणजे ब्राह्ममुहूर्ताचा आहे. अच्छा. इव्हन तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर भाटेकाका हा. जे साधना सांगतात ती पण त्याच टायमाला करायला सांगतात ते. हो, बरोबर आहे. म्हणजे जे कोणी अध्यात्मामध्ये पुढे आहेत, अधिकारी पुरुष आहेत किंवा ज्यांना स्वतःची शक्ती, सामर्थ्य वाढवायचं आहे कुठल्याही कलेमध्ये, नुसतं अध्यात्मामध्ये नाही, एखादा खेळाडू असेल किंवा एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादी गृहिणी असेल किंवा एखादी गायिका असेल, तिला रियाज करायचा असेल, तर हा जो उपासनेसाठी दिलेला कालखंड आहे की त्याच्यामध्ये विना व्यत्यय तुमची उपासना होणार आहे. आणि जे असं म्हटलं जातं की आपल्या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये जी कोणी अधिकारी व्यक्ती आहेत, जे आता हयात नाही, म्हणजे देहाने, परंतु ती लोक सुद्धा काय या वेळेला संचार करत असतात. आणि जर का आपण आपल्या घरामध्ये या ब्राह्ममुहूर्तावरती जर का आपण साधनेला बसलेलो असतो, साधना म्हणजे काय, काहीतरी एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची, साधन पाहिजे ना. समजा आपल्याला बोटीनी म्हणजे समुद्र ओलांडायचं तर आपल्याला बोट लागणार, म्हणजे बोट तिथे साधन झाले, आपली काहीतरी साधन पाहिजे ना, त्याच्याशिवाय आपण पलीकडे जाऊ शकणार नाही. मग ह्या अध्यात्मामध्ये आपल्याला पलीकडे जायचं तर मग काहीतरी साधन लागणार, म्हणजे तुम्हाला एक रियाज लागणार, अभ्यास लागणार, सराव लागणार, स्वाध्याय लागणार. त्याच्यासाठी हा कालखंड आहे. मग ह्या कालखंडामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं सामर्थ्य वाढवू शकता. तुम्हाला कोणाचा डिस्टर्बच नाही तिथे. आणि मग जी लोक या म्हणजे लौकिक अर्थाने या देहामध्ये नाही आहेत, तर ती लोक सुद्धा संचार करत असतात, वावरत असतात. आणि मग त्यावेळेला जर का आपण खाली आपला रियाज करत असू, अभ्यास करत असू किंवा डोळे मिटून ध्यान लावलेलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांची शक्ती आपल्याला मिळू शकते. म्हणजे तिला अमृत बेलाच म्हटलेलं आहे. मग त्यावेळेला त्या लोकांना ते दिसतं की अरे, ही व्यक्ती इथे साधनेला बसलेली आहे, मग हिला पुढे नेण्यासाठी काय कमतरता आहे. तर मग त्यावेळेला आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळू शकतो, असं आहे. त्यामुळे त्या वेळेला अत्यंत महत्व आहे. आणि कसं होतं माहिती का, ज्या व्यक्तीला खरंच पुढे जायचं आहे तर ती व्यक्ती काय करते की आपण ठरवते की या वेळेला आता आपण उठायचं आणि ध्यान करायला बसायचं, डोळे मिटून बसायचं. आणि मग सुरुवातीला काय होतं, त्याला घड्याळ लावून तो बसतो. आणि मग हळूहळू सवय होऊन जाते, मग त्याला घड्याळ लावायची सुद्धा गरज पडत नाही. मग आपोआप त्या वेळेला त्याला 3 वाजता जाग यायला लागते. मग जाग आले की काय करायचंय आपल्याला, काही करायचं नाही. जर तुमचं नुसतं तोंड स्वच्छ धुवायचं, जर का तुम्हाला काही प्रातर्विधीला वगैरे जाऊन येत असेल तर जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, आसन टाकायचं
आणि डोळे मिटून बसून राहायचं. म्हणजे ज्यांना साधना करायची, ध्यान लावून बसायचे, त्यांनी कुठलंही जप करायची गरज नाही. डोळे मिटून तुम्ही फक्त बसायचं आणि मग त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या अलौकिक शक्तीचा संचार होत असतो त्यांची अनुभूती तुम्हाला येईल हळूहळू. असं हे आहे. ताई मला तो तुम्ही विचारण्याच्या आधीच उत्तर दिलं की आंघोळ वगैरे कारण 4 वाजता 3:30-4 वाजता आंघोळ करायचा म्हणजे खूप प्रॉब्लेम असतो. पण मग एक सांगा की मग तुम्ही जेव्हा त्यावेळेला बसतो जर विचार केला की सर आपण ठरूया आपण सकाळच्या वेळेला कसं करूया, एक बघितलं की 3:30-4 वाजता जेव्हा जाग येते आणि जेव्हा तुम्ही असे शांतपणे बसता तुमचा दिवस चांगला जातो. खरंय खरंय. सुरुवातच चांगली असेल ना. असं समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा. मग तो सकाळच्या ह्या प्रहराला अमृत वेला जी आहे, अमृत बेला म्हटलेले किंवा अमृत वेला म्हटलेले, या वेळेला जर का तुम्ही रामाचं चिंतन करण्यामध्ये घालवलं तर सुरुवात चांगली झाली तर तुमचं दिवसाचा शेवट पण चांगला होणार. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं, सकाळी म्हणजे कोंबडा आरवला की 4 वाजता लोक उठायची. तांबडं फुटलं की म्हणायची, त्याच्याही आधी उठायचे. आणि रात्री सुद्धा लोक सूर्य मावळला की लगेच लोक म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यामुळे लवकर झोपत होती, त्यामुळे त्यांना आपोआप जाग यायची. आता आपली दिनचर्या खूप विस्कटलेली, आपण रात्री 1:30, 2-2 वाजेपर्यंत जागतो. ही मुलं आता तर बघतो आपण 10-11 वाजता उठतात. मग त्यामुळे त्यांना खरं जी अमृतवेला आहे, जे अमृतपान करायचंय साधनेमध्ये पुढे जाण्यासाठी जे तुम्हाला लागणार आहे ते त्या वेळेलाच कोणी उठत नाहीये ना. त्यावेळेला सगळे निद्राधीन झालेले असतात, झोपलेले असतात. मग कसं काय तुम्हाला ते मिळणार, तो खजाना मिळणार नाही तुम्हाला त्यावेळेस. असं आहे ते. त्यामुळे तुम्हाला अंघोळ वगैरे करून त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, तुम्हाला तिथं फक्त बसायचंय डोळे मिटून. जर का तुम्हाला त्या वेळेला मध्ये देवाची पूजा करायची असेल तर तुम्हाला स्नान करावं लागेल. अच्छा अच्छा. पण लक्षात घ्या, पण तुम्हाला नुसतं जप करायचा आहे, नंतर तुम्हाला ध्यान लावून बसायचं आहे किंवा गाण्याचा रियाज करायचा असेल, तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा खेळाडूला काही त्याचे टेक्निक्स म्हणजे करून बघायचे असतील तर त्याला स्नानाची गरज नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही तुमचं आसन टाकायचं आणि तुम्ही त्याचा तो रियाज सुरू करून द्यायचा आहे. असं ते आहे. ताई तुम्ही इन्फॉर्मेशन दिली, छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. हो, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.